सावी, काय चाललंय तुझं? का वागतेस असं? तुला तुला परीक्षा घ्यायची आहे का माझी? मग मी आत्ताच सांगतो, मी मी हरलो, तू जिंकलीस, मी फेल झालो. प्लीज अशी वागू नकोस. माझ्याकडनं माझी सगळ्यात जवळची मैत्रीण हिसकावून घेऊ नकोस प्लीज. तुझ्याशिवाय एकटं पडलोय ग मी. सावी, प्लीज बोल की काहीतरी. काय चाललंय हे? बघ की माझ्याकडं प्लीज. तुला तुला खरंच काही आठवत नाहीये? तू माझी साथ सोडून कुठंच जाणार नाही, आयुष्यभरासाठी सोबत राहशील असं असं वचन दिलं होतंस ना तू मला. ते सुद्धा विसरली. आपली आपली पहिली भेट, आपण एकत्र काम केलं, आपली भांडणं, मी तुमच्या घरी येऊन राहिलो होतो, आपलं लग्न झालं, आपली मैत्री, काहीच आठवत नाहीये तुला? हवी, तूच म्हणली होतीस ना की मी आयुष्यात या गोष्टी कधीच विसरणार नाही. मग आता का अशी वागतेस तू? मी तुला असं जाऊ देणार नाही सावी. मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत सावी. हे बघ, हे बघ, हे हे आठवतंय तुला? हा आपल्या दोघांचा फोटो, आपल्या घरातला, आठवतोय तुला? हा फोटो बघ, आपण फिरायला गेलो होतो, तू रस्त्यावर थांबवलं होतंस मक्याचं कणीस खायला. बघ की, आठवतंय काय तुला काही? हे बघ, रीना, पराग, तू, मी, आपण सगळे त्या शेतात गेलो होतो पॉडकास्ट शूट करायला. हा आपल्या अॅनिव्हर्सरीचा फोटो बघ की, आई भाऊ सगळे किती खुश. आपण सावी, का वागतेस असं? अगं, मी आहे, धैर्य, तुझं धैर्य. अगं एकदम बघ तर माझ्या. सावी, काय चाललंय तुझं? सावी, माझ्यासाठी नाही पण भाऊंसाठी, आईंसाठी तरी आठव की सगळं. प्लीज सावी, मला गरज आहे तुझी. तू आधार आहे सगळ्यांचा. तुझ्याशिवाय कशाला काहीच अर्थ नाहीये सावी. आधी बाहेर येतो. सावी, काय चाललंय तुझं? का असं वागतेस तू? मला भीती वाटते ना. तू जा इथून. सावी, बंद कर, लहान लेकरं. सावी, सावी, काय चाललंय तुझं? सावी, ऐक. सावी, काय करतेस हे? अगं एकदा आठव तरी, मी आहे धैर्य. सावी, काय चाललंय तुझं? अगं एकदा मला भीती वाटते ना. मला भीती वाटते. सर तुम्ही इथं काय करताय? तुम्ही इथून निघून जा. मला भीती वाटते.
शांत सर प्लीज तुम्ही जा इथून. मी कुठेही जाणार नाही. मला मला माझ्या बायकोशी बोलायचंय. सावी सावी ऐकून तरी घे की माझं. सावी सर तुमच्या बोलण्याचा त्रास होतोय तिला, तुम्हाला कळत नाहीये का? प्लीज तुम्ही जा इथून. सावी हे बघ मी आहे. धैर्य आत्ता मी जे काय वागते, घाबरते, बेदरल्यासारखी होते, तुम्ही ह्या वागण्यावरून मला सोडून तर जाणार नाही ना? हा धैर्य सावी शिवाय अपुरा आहे. त्याच्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही. सर सर प्लीज. तू या हे बघ गेले ते गेले गेले. मी आहे की नाही? गेले ते मी आहे. मग घाबरायचं नाही. काय घडलंय असं अचानक रे? थोडी माझी असं खेळत असणारी पोरगी, कशाची भीती नाही. दोघं अजिबात कशाला घाबरायचे नाही. बाप लेक सारखे दोघांचे एकमेकांशिवाय पान पण हलायचं नाही. पण असं का केलंस देवा? एकाच वेळेस दोघं आमच्यापासून हिरावून घेतलंय. लांब गेलं दोघं. सावीच्या नजरेत तर तिच्या आजोबासाठी काही ओळखच शिल्लक राहिलेली नाही. कसं होणार? काय उत्तर देऊ अनुराधाला? मधुसूदनच्या जाण्यानं आधीच खचून गेली पोरगी. माझी सावी कशी आहे? कधी येणार? सावीच्या वाटेकडे डोळे लावून बसली. काय उत्तर देऊ मी तिला? नाही, या वयात हे सहन न होणारी गोष्ट आहे. सावे, तुला या म्हाताऱ्यासाठी आणि तुझ्या आईसाठी नीट व्हावंच लागणार आहे. बरं व्हावंच लागणार आहे. या म्हाताऱ्याच्या बोलण्याने ही सावी खरंच बरी झाली तर, आणि तिने सगळं खरं यांना सांगितलं तर? नाही नाही, असं व्हायला नको. सावी आता बरी व्हायलाच नको. काय वाटेल ते झालं तरी तिच्या जवळ या लोकांना फिरकू सुद्धा द्यायला नाही पाहिजे. म्हणजे कसली जोखीमच राहणार नाही. फिरतीचा नाद खुळा, हिनकीचा जाळ खुळा, गप्प कर तो या गुलाबी होवार खुळा. दुरावते आस पुन्हा, पुकारते साथ पुन्हा, वनवाय हो रातला लावतो या याड पुन्हा.
जीव फिरून फिरून इथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या जीव फिरून फिरून इथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या नशिबाच्या हाती हात ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग धैर्य आता का थांबवली गाडी? चला ना लवकर. हे बघ, मी मागं आत्ता एक टपरी बघितली, मी तिथनं जाऊन पाण्याची बॉटल घेऊन येतो, तू बस. धैर्य, मला पाणी प्यायचं नाहीये, मला पप्पांना भेटायचंय. माझी चूक आहे. सावीची ही अवस्था माझ्यामुळंच झाली. तरी ती सांगत होती मला की तिला अस्वस्थ वाटतंय, आपण आधी पप्पांना भेटायला जाऊया. पण मीच ऐकलं नाही तिचं. का तिला एकटीला सोडून गेलो असेल मी? मी मूर्ख आहे. सावीची अशी अवस्था फक्त माझ्यामुळे झाली, फक्त माझ्यामुळे. भाऊरा, मला तुमची अवस्था कळते, पण अशा परिस्थितीत आपणच हात पाय गळले तर मग घरच्यांना कोण सांभाळणार? अनुराधाताई तिकडे एकट्या आहेत. तुमच्या आधाराची गरज आहे हो त्यांना. सावीची काळजी नका करू तू. आम्ही सगळे आहोत ना इथे. आणि धैर्य तर तिला 1 मिनिट सुद्धा दूर करत नाही नजरेपासून. तुम्ही घरी जा आणि घरच्यांना आधार द्या. आम्ही आहोत इथे. ठीक आहे, बरोबर आहे तुमचं. सावीची ही अवस्था अनुराधाला कळली तर आणखीनच खचून जाईल ती. ठीक आहे, इतर कोणाकडून कळण्यापेक्षा मीच तिला सांगतो, ते बरं राहील. म्हणूनच म्हणते, तुम्ही आता घरी जा, इथली काळजी करू नका. होय, सावीची काळजी घ्या.
मला भीती वाटते ना. तू जा इथून. काय चाललंय तुझं? अगं एकदा मला भीती वाटते ना. सर, तुमच्या बोलण्याचा त्रास होतोय तिला, तुम्हाला कळत नाहीये का? प्लीज तुम्ही जा इथून. सावी मॅडमच्या या अवस्थेबद्दल काहीही जजमेंट घेऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर नक्की काय उपचार करायचे याची क्लॅरिटी आमच्याकडे नाही आहे. आता घाबरायचं नाही हा. मी आहे ना इथं. तो कसं बोलत होता. तू त्याला खूप ओरड. हो ओरडते, पण परत असं घाबरू नकोस हा. मला प्रॉमिस कर, पुन्हा असं घाबरणार नाहीस म्हणून. नाही घाबरणार. पण ना तू त्याला खूप म्हणजे खूप ओरड. बर ठीक आहे, ओरडते, पण आता तू शांत झोप हं? म्हणजे तुला बरं वाटेल. तू थांब नाही तर माझ्यापाशी. मला भीती वाटते. तू मगाशीच म्हणालीस ना त्यांना ओरड म्हणून. मग तू आता घट्ट डोळे बंद कर आणि झोप. आणि घाबरायचं नाही. गुड गर्ल. सॉरी सर, पण तुम्हाला बघून त्या हायपर होतील म्हणून मी तुम्हाला जा असं सांगितलं. पुन्हा असं नका करू प्लीज. माझी बायको होती. माझं जीवापाड प्रेम आहे तिच्यावर. आता ती साधं ओळखत सुद्धा नाहीये मला. मी कसं सहन करू? हे आई भाऊ आले. भाऊ कशी आहे सावी? काय म्हणाले डॉक्टर? आणि धैर्य भेटले का? बरी आहे, बरी आहे. धैर्यराव आणि दामिनीबाई काळजी घेत आहेत तिची. डिस्चार्ज कधी देणार आहेत सावीला? भाऊ, सावी काय? सावीला काहीच आठवत नाही. भाऊ हं? काय म्हणाले डॉक्टर? डिस्चार्ज? डिस्चार्ज बद्दल काही सांगता यायचं नाही म्हणले, पण डिस्चार्ज झाला की आपण आपल्या सावीला आपल्या घरी घेऊन येऊ.
भाऊ, तुम्ही काय लपवत नाही ना आमच्यापासून? मला कळत नाहीये तिला सगळं आठवावं यासाठी मी काय करू की तिला तिला सगळं परत आठवल. धैर्य, अरे तुझ्या हाताला काय झालं? एवढं काही नाही झालं आई, ठीक आहे. एवढं काही नाही काय, केवढं रक्त येत आहे? नर्स, जरा बँडेज चमकता का तुम्ही? धैर्य, अरे काय हालत करून घेतलीस तुझी तू? अरे किती खचलायस तू? असं वागून कसं चालेल? हा नर्स, सावी बरी होईल ना? तिला खरंच कधीच काहीच आठवणार नाहीये का? सॉरी मॅडम, पण आम्ही याबद्दल तुम्हाला काहीच नाही सांगू शकत. हां, फक्त पेशंटला त्रास होणार नाही याची काळजी घेणं मात्र आमच्या हातात आहे. हां, पण एक उपाय आहे. कसला उपाय? कधी कधी पेशंटला जवळच्या आठवणी जर दाखवल्या तर कदाचित त्यांना ट्रिगर होऊ शकतो आणि त्यांची मेमरी परत येऊ शकते. पण असं होईलच याची खात्री पण नाही. पण आपण निदान प्रयत्न तरी करू शकतो. म्हणजे सतत माझ्याशी बोल, मला ओळख असं बोलून मॅडमना ट्रिगर करण्यापेक्षा, प्रेशराईज करण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांना जवळच्या आठवणी दाखवून द्यायला पाहिजे आणि कदाचित त्यामुळे त्यांना सगळं काही आठवेल. बरोबर आहे तुमचा. आमच्या अशा अनेक आठवणी आहेत ज्या आम्ही जपून ठेवल्या. मी आलोच. कधी कधी पेशंटला जवळच्या आठवणी जर दाखवल्या तर कदाचित त्यांना ट्रिगर होऊ शकतो आणि त्यांची मेमरी परत येऊ शकते. आली निळी गाडी आली. निळी गाडी आली.
सावी, सावी इकडे बघ. हे बघ, तू नाटक करू नकोस. हा, तुला खरंच काही आठवत नाहीये की सावी? स्वतःच्या नावाला पण होत येत नाही. सावी, मी तुला आवाज दिला होता ना आता? ऐकू नाही आलं तुला? आला ना ऐकू? मग हो का नाही दिलीस? मला सगळं माहिती आहे. तुला ना सगळं कळतंय. हे सगळं नाटक चालू आहे ना तुझं, हो ना? आता बऱ्या बोलून सांगशील सगळं की तुला तुझ्या पप्पांकडे पाठवतो. काय झालं तुझ्या पप्पांबरोबर? हं? तू काय पाहिलंस? बोल. अगं बोल. ही खरंच सगळे विसरले? जुनी सावी असती तर आतापर्यंत अगदी तडफदारपणे उत्तर दिलं असतं, पण हे तर काहीच बोलत नाही. मला माहिती आहे आपला प्रवास सोपा नव्हता, पण तुमच्या साथीनं तो खूप सोपा झाला. आणि मला खात्री आहे, तुम्ही माझी साथ कायम देणार. हातात हात देऊन पाऊलं सप्तपदी चालतंय.
सगळ्या जगासंग लढ, शेवटी आपलं प्रेम जिंकलं. सावी, तू वचन दिलं होतंस मला की मी ह्या आठवणी कधीच विसरणार नाही म्हणून. मला खात्री आहे तू एकदा हे फोटो बघितलेस ना की तुला सगळं आठवल.